बांगडे खायला आवडतात, पण एका गोष्टीने नक्की सावध राहा. आणि असे मोठे मोठे मासे आपल्या बोटीच्या बाजूने जातात खरे, पण नक्की हे मासे तरी कोणते ते पण व्हिडिओच्या एंडमध्ये नक्की सांगतो. जय मल्हार मंडळी, मी आहे ना तो स्वागत करतो तुमचं डेली मेरी ब्लॉगचा दिवस 46वा. आज आपण निघालेले वरलीच्या दिशेने मोठ्या कोलंबीची खबर आली होती. इकडे एकीकडे बोटीच्या बाजूने जात होते म्हणजे डॉल्फिन मासे, आणि ह्यांना बघून लय मजा येत होती. आमच्याकडे ना मामा म्हणतात, कारण हा मासा स्वभावाने एकदम प्रेमळ असतो. आम्ही बघता बघता पोचले ते म्हणजे वरलीच्या खांबल्याकडे. इकडे आम्ही जाळा मारली आणि जाळाला लागलेले ते म्हणजे बांगडा. बांगड्याच्या तोंडामध्ये हा जो महा आहे ना किडा, याला आमच्याकडे जू म्हणतात, कोण ऊ सुद्धा म्हणतं. हा जो किडा आहे ना बांगड्याच्या किंवा बऱ्याचशा माशाच्या तोंडामध्ये लागतो, त्याचं जे रक्त वगैरे आहे ते शोषून घेतं आणि त्याच्यामुळे कोणताही हानी होत नाही. फक्त तुम्ही त्याला साफ करताना त्या किड्याला सुद्धा बाजूला करून घ्या. नंतर आम्हाला लागलेले थोडेफार जिताडा कोलंबी, जास्त नव्हती, एकदम थोड्या प्रमाणात होती, म्हणून आम्ही लास्ट ट्रायसाठी परत जाळं मारली. आणि जाळं पाळवता पहिलाच आला तो म्हणजे पापलेट. म्हणजे आम्ही पापलेटची जाळं मारलेली सकाळी, पण त्याला काहीच लागलं नाही. आणि इथे आपल्याला लागला कोलंबीच्या जाळामध्ये तो म्हणजे एक छोटा साईजचा पापलेट आम्ही ठेवला बाजूला. आणि मग लगेचच लागला तो म्हणजे शिनोरा, समुद्रातला कुत्रा म्हणतात याला. हा मासा बराच वेळ जिवंत सुद्धा राहतो आणि चावतो सुद्धा खूप जोरात. मग आम्ही निघाले ते म्हणजे घरच्या दिशेने. एकीकडे बँड्रा ते वर्सोवाचं बांधकाम, ते सिलिंगचं बांधकाम आहे ते चालू आहे, आणि आपल्या मोठ्या बार्स त्यांच्या कामाचा कसा एकत्र करून जात होत्या, हे बघून लय भारी वाटलं. मग आम्ही थ्रिलर करायचं ठरवलं. आम्ही निघाले त्या खांबळ्यांच्या मधोमधून. वातावरण आणि जो थ्रिलर होता तो एक नंबर होता. असे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर बघून आम्हाला लय भारी वाटलं की आपल्याकडे सुद्धा समुद्रातून ब्रिज येते, पण इथे थोडा आपल्या ज्या कोळी लोक आहेत किंवा जे आपले मासेमार लोक आहेत त्यांना काहीसा प्रॉब्लेमसुद्धा फेस करावा लागणार आहे. मग हा जो आपला कुत्रा मासा होता त्याला आम्ही दिला समुद्रामध्ये पुन्हा सोडून, कारण हा जास्त वेळ जिवंत राहतो, पण आमचा कायला उपयोग नाही. मग मी निघालो ते घरच्या दिशेने. हे 27 किलोचं आउटबोर्ड सुझुकीचं इंजिन हे घेऊन मी निघालो घरच्या दिशेने. आणि ऊन असल्याकारणाने जरा दम पण लागत होता, पण हे आपले नेहमीचं काम. तर मंडळी, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि फॉलो करायला विसरू नका. चला, बाय बाय.